नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते स्टिच इंडियामध्ये। तर आज आपण पाहणार आहोत ड्रेस। तर तो ड्रेस कटिंग कशा पद्धतीने करायचा आहे हे अगदी सविस्तरपणे शिकवते। तर ड्रेससाठी कापड जे घेतलेला आहे तो हा पीस आहे। तर हा जो आहे तो हा बॉर्डर येणार आहे व याचं जे पॅन्टचं कापड आहे तो आपण इथे जो आहे तो पॅच बनवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण ड्रेस व अस्तर घेतलेला आहे। अस्तर 2 मीटर आहे, ड्रेसचं कापड जे असतं ते 2.5 मीटर असतं। तर मापे कशा पद्धतीने घ्यायचे आहेत हे एका मिनिटात शिकवते। तर पहिल्यांदा छातीचं माप घ्यायचं आहे। तर छातीचं माप घेत असताना इथून आपण अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे, पाहू शकता। अशा पद्धतीने चेस्टचं माप घ्यायचं, त्यानंतर कमरेचं माप इथून घ्यायचं आहे। हे झालं आपलं कमरेचं माप। हिपचं माप घेताना जितकी हिप आहे तितकं हिपचं माप घ्यायचं आहे। उंची जी आहे ती इथून आपल्याला किती हवी आहे टॉपची ती विचारून घ्यायची आहे। त्यानंतर शोल्डरचं माप घेत असताना हा शोल्डर इथून इथे पकडायचा आहे व हा शोल्डरचा माप झालं। आता स्लीव किती हवी आहे तर ड्रेसवरून त्यांच्या माप घेऊ शकता। तर 16 इंच 17 इंच किंवा कमी असेल तर त्या पद्धतीने आपण माप घ्यायचं आहे। हे जर ही मापे तुम्हाला मी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये शिकवलेली आहेत। पुन्हा एकदा मी प्रत्येक वेळी सांगते, कारण प्रत्येकांना पाठीमागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाठीमागचे व्हिडिओ पहा, त्यामध्ये अगदी सुंदर पद्धतीने तुम्ही घर बसल्या स्टिचिंग करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला मी शिकवलेलं आहे। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। अगदी सविस्तरपणे आज ड्रेसचं कटिंग शिकूया। पाहू शकता ड्रेस किती। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते स्टिच इंडियामध्ये। तर पाहू शकता किती सुंदर पद्धतीचा ड्रेस जो आहे तो इथे बनवलेला आहे। तर इथे मी जे आहे ते दोन्ही साईडला बॉर्डर लावलेले। तर हे पॅन्टचं कापड होतं, तर ह्याचाही त्यांनी टॉप परवा शिवून घेतलेला आहे। तो मी तुम्हाला ऑनलाईन म्हणजेच लाईव्ह कटिंग व स्टिचिंग दाखवलेला आहे। तर हा जो होता तो ही पॅन्टचं कापड होतं, हे टॉपचं होतं, त्याने दोन्हीही टॉप शिवून घेतलेले आहेत। तर हे जे पॅन्टचं कापड होतं त्याला मी अशा पद्धतीने पॅचवर्क बनवलेलं आहे व हे टॉपचं कापड होतं। तर ह्या ड्रेसचं कटिंग पूर्ण तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे। तर याचं जर कटिंग पाहिजे असेल तर नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ पहा व सेम अशाच पद्धतीचे तुमचा जो ड्रेस आहे तो तयार होणार आहे। तर अशा पद्धतीचा ड्रेस जर पूर्ण तुम्हाला शिकायचा असेल, आता इथे जोड लावलेला आहे, तर हा जोड कसा घेतला हे सुद्धा तुम्हाला कटिंगमध्ये शिकवलेलं आहे। हा जो पॅच बनवलेला आहे तो सुद्धा कसा बनवायचा हे शिकवलेलं आहे। गळ्याचं माप किती घ्यायचं, पाठीमागचं किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचं, आर्महोल किती घ्यायचा व कमरेचा भाग पहा, शेप किती सुंदर आलेला आहे। हिप जिथं जास्त आहे तिथे जास्त आलेली आहे। तर अशा पद्धतीचे तुम्हाला जर कटिंग पाहायचं असेल तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता इथे मापे अशा पद्धतीने दिलेले आहेत, पाहू शकता। टॉप जो आहे तो अशा पद्धतीचा बनवायचा आहे। तर पहिल्यांदा काय करायचं आहे तर इथे शोल्डरचं माप इथे घेतलं, छातीचं माप इथून इथेपर्यंत घ्यायचं आहे, कमरेचं माप इथे घ्यायचं आहे, हिपचं माप इथे घ्यायचं आहे व लेंथ जी असते ती हिपच्या प्रमाणे इथे येत असते, म्हणजे खालचा घेर। त्यानंतर उंची जी आहे ती ह्या शोल्डर पासून इथे किती उंची आहे ती घ्यायची असते। गळा रुंदी 3 इंच घ्यायची आहे। गळ्याची जी उंची आहे ती 6 तिथे 6.5 इंच घ्यायचं आहे। इथून आपल्याला बाहीची उंची, बाहीचा घेर हे माप घ्यायचं आहे। तर ही मापे कशा पद्धतीने आलेली आहेत तर हिप आहे ती 42 आहे, छाती 36 इंच आहे, कमर घेर 32 आहे, बाही जी आहे ती 16 इंचची आहे, पूर्ण शोल्डर 14 इंच आहे, कमर उंची 14.5 इंच आहे, समोरचा गळा 6 इंच आहे व पाठीमागचा गळा 2 इंचाचा आहे। तर ही आपली मापे आहेत। तर मापे टाकत असताना काय करायचं आहे तर पहिल्यांदा अशी घडी घ्यायची आहे। ही घडी घेणार आहे मी, इथे आपली घडी असणार आहे। आता त्यानंतर शोल्डरचा निम्मा घेणार आहे, त्यानंतर इथे 2.5 इंचावरती इथे मार्क करणार आहे। 2.5 इंच म्हणजेच 2.50 2.50। त्यानंतर इथे शोल्डर जी आहे ती निम्मा, म्हणजे शोल्डर किती येईल इथे तर शोल्डर 14 आहे तर 7 इंच इथे घ्यायचं आहे। 1 इंच शोल्डरचा उतार इथून रेषा आखायची आहे, म्हणजेच हे उतार घेतला तो 1 इंचाचा घेतलेला आहे। इथून मुंडा टाकायचा आहे, तर मुंड्याचं माप किती टाकायचं आहे, छातीचा 1/2 भाग, छाती 36 आहे तर 6 + 1 म्हणजेच आपण 7 इंच मुंडा घेणार आहोत। आता इथे छातीचं माप, तर इथे छातीचं जे माप असेल ते 9 चौथा भाग असेल तर 9 इंच असेल, प्लस त्यामध्ये 1 इंच लुजिंग, 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजेच टोटल आपण इथे किती घेणार आहोत तर इथे टोटल आपण 10-11 इंच घेणार आहोत। आता इथे आली कमरेचं माप, कंबर थोडीशी आत असते तर 1 इंच कमी करून घेतलात तरी सुद्धा चालते, किंवा जितकी कमर आहे तर आता 32 आहे तर 8 + 1 + 1,
तर इथे टोटल येईल 10 इंच, म्हणजेच 1 इंच कमी येतो. त्यानंतर हिपचं माप, हिप किती आहे तर हिप आहे 42. 42चा चौथा भाग तर आपल्याला येईल 10.5 इंच प्लस अर्धा इंच प्लस 1 इंच, म्हणजेच किती येईल 10.5, 11 व 12, इथे 12 इंच टाकायचं आहे. आता इथं खाली आपल्याला घेर घ्यायचा आहे, तर तो घेर किती घ्यायचा तर इथे आपण 12 प्लस 1 करू शकतो किंवा डायरेक्ट 12 इंच सुद्धा टाकू शकतो किंवा 12 प्लस 1 म्हणजेच टोटल इथे 13 इंच येईल. तर 13 इंच न घेता डायरेक्ट 12 इंच टाकलं तरी सुद्धा चालेल. आता आकार इथून 1 इंचाचा पाठीमागे व समोरचा जो आहे तो पाऊण इंचाचा घ्यायचा आहे. गळ्याची रुंदी 3 इंच द्यायची आहे. गळा जो आहे तो उंचीला एक 6 इंचाचा, एक जो आहे तो 2 इंचाचा. अशा पद्धतीने आपल्याला मापे टाकायची आहेत. तर ही मापे डायरेक्ट आपण कपड्यावर कशी टाकायची हे पाहूया. पहिल्यांदा मी पॅच जो आहे तो पॅच तयार करत आहे. तर पहा, अशा पद्धतीने हा ड्रेसचा जो पॅच आहे तो लावायचा आहे. तर त्यासाठी चौकोन आखून घेतलेला आहे. उंची जी आहे ती 12 घेतलेली आहे व साईडला जे आहे ते 2 इंच घेऊन अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आकार व फिनिशिंग यायला हवं, त्यासाठी आपण व्यवस्थित घ्यायचं आहे. थोडंसं कमी जास्त अजिबात करायचं नाही. कमी जास्त केला तर लुक जो आहे तो जातो. तर त्यासाठी आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने फोल्ड मारायचं आहे. तर पहा, इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता याच्यावरून आपली टीप येईल. आता हे सुद्धा अशा पद्धतीने अगदी परफेक्ट पद्धतीने करायचं आहे. व्यवस्थितपणा असला तर ड्रेस छान दिसतो, छान होतो. तर हा आपला पॅच जो आहे तो मध्ये लावण्यासाठी पहिल्यांदा मी पॅच तयार केलेला आहे कॅनव्हास कट करून. तर आता ड्रेसचं कटिंग दाखवते. आता हा ड्रेस आहे, तर हे ड्रेसची मापे टाकायची आहेत. घडीची साईड माझ्या साईडला आहे. कापड जे आहे ते 2 मीटर घेतलेलं आहे. डबल फोल्ड कापड आहे. पहिल्यांदा एक रेष सरळ आखून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डरचा निम्मा म्हणजेच इथे आपण घेणार आहोत 7 इंचला मार्क करायचा आहे. त्यानंतर इथून 1 इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे. इथून 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे व ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. आता मुंडा घ्यायचा आहे. तो मुंडा आलेला आहे 7 इंच. 7 इंच मुंड्याला खूण करायची आहे. त्यानंतर इथून आपल्याला हिपचं माप टाकायचं आहे. तर हिपचं माप आहे 21 इंच. तर इथून ही जी पॉइंट केलेला आहे तर याचा निम्मा, तर इथे जो निम्मा येईल तो कमर घेर असेल. तर ह्या तिन्ही लाईन ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित आखून घ्यायच्या आहेत. आता उंची जी आहे ती 42 इंच ठेवायची आहे. तर इथे प्लस आपण जो जितके आहे, आता इथे 40 इंच तयार आहे, तर मी पूर्ण घेते, म्हणजेच इथे फोल्ड करून 38 इंच तयार होईल. तर इथे उंचीच्या साईडला सुद्धा एक रेष आखून घ्यायची आहे. आता मापे टाकायचे आहेत. तर पहिल्यांदा इथे पाठीमागचा भाग, आता इथे आहे जे इथे पॉइंट करायचा, इथे सुद्धा पॉइंट करून घ्यायचा आहे व ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. इथून पाठीमागच्या भागासाठी 1.25 इंच अंतर घ्यायचं आहे व हा आकार थोडासा आतून घेऊन अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. आता समोरचा आकार,
समोरच्या आकारासाठी फक्त पाऊण इंच घ्यायचा आहे, मार्क करायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने घेऊन थोडासा आतून असा घ्यायचा आहे. इथे 1 इंच कमी व्हायला हवं, जितकी शोल्डर आहे त्यापेक्षा 1 इंच इथे कमी येतं. त्यानंतर कमरेचा छातीचा चौथा भाग, तर छातीचा चौथा भाग येईल 9 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन प्लस 1 इंच लुजिंग. कमरेचा चौथा भाग, कमर घेर आलेला आहे 32 आहे, तर चौथा भाग 8 इंच प्लस इथे शिलाई मार्जिन 1 इंच व लुजिंग सुद्धा 1 इंच. आता हिप घ्यायची आहे, तर हिप आहे 42 इंच, तर 42 इंचाचा चौथा भाग करायचा आहे, तर तो येतो 10.5 इंच. इथे 10.5 इंचावरती मार्क करायचा आहे. अर्धा इंच लुजिंग द्यायचं आहे व 1 इंच आपल्याला जो कट असतो तो शिवण्यासाठी घ्यायचा आहे. टोटल इथे आपलं 12 इंच आलेलं आहे. इथे सुद्धा आपण 12 तिथे 12.5 इंच मार्क करून घ्यायचं आहे किंवा तितकंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता ही जी रेष आहे ती ही रेष या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. त्यानंतर ही रेष ह्या रेषेला इथे जोडायची आहे. ही रेष या रेषेला इथे जोडायची आहे. तर आता इथे अप्पर चेस्ट किंवा ही चेस्ट व फुल चेस्ट अप्पर चेस्ट असंही माप घेतात, पण याची काही गरज नाही. ड्रेस अगदी परफेक्ट व व्यवस्थित बसतो. तुम्ही एकदा ट्राय करा, नक्कीच तुमच्या लक्षात येईल की माप किती सुंदर सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा झाला आपला ड्रेसचे कटिंग झालं. गळा टाकत असताना गळ्याची पाठीमागची रुंदी इथे दाखवते, तर ती आहे 2 घ्यायची आहे, तर आपण 2.5 इंचला मार्क करायचा आहे व इथून 3 इंचावरती मार्क करायचा आहे. अशा पद्धतीने ही गळ्याची पाठीमागची रुंदी झाली. समोरचा गळा जो आहे तो चौकोनी घ्यायचा आहे, तर तो चौकोनी गळा आपण 7 इंचाचा घ्यायचा आहे, तर इथून आपल्याला घ्यायचा आहे 3 इंच किंवा 2.25 इंच खालच्या साईडला, वरच्या साईडला 3 इंच अशा पद्धतीने चौकोन गळा जो आहे तो घ्यायचा आहे. तर आधी कट करून घेते. अगदी सोप्या पद्धतीने ड्रेस शिकवलेला आहे. जर तुम्हाला अजून काही शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता. जर तुम्हाला शिकवण्यामध्ये जर माझं काही म्हणजे वाटत असेल की राहिलं तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. नक्कीच मी प्रयत्न करीन अजून तुम्हाला चांगलं देण्याचा. तरी ते मधून कट केलं तरी सुद्धा चालेल. आता मुंडा काढायचा आहे, म्हणजेच बाही काढायची आहे. तर बाही काढत असताना नेहमी आपण हा जो भाग आहे तो मोजून घेत असतो. तर इथून आपण अशा पद्धतीने मोजायचा आहे. तर 10 इंच आलेला आहे. 10 मधून आपण 1 इंच वजा करायचा. आता समोरचा पार्ट हा उचलायचा आहे व समोरच्या पार्टला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता इथे लिहायचं आहे फ्रंट, इथे लिहायचं आहे बॅक. आता आपण कपडा जो आहे तो कट करायचा आहे. आता इथे कापड जे आहे ते हंतरलेलं आहे. हा आपण जो आहे तो समोरचा भाग घेणार आहोत, तर त्यासाठी आपण इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे. हा बॉर्डर जी आहे ती उंची वाढवायची आहे व कटिंग करायचं आहे. ही बॉर्डर सुद्धा एकसारखी यायला हवी, यासाठी इथे अशा पद्धतीने सरळ रेष आखून घ्यायची आहे, म्हणजे आपली फक्त ती व्हाईट कलरची बॉर्डर दिसेल. इथून कट करायचा आहे. आता एक्स्ट्रा कट करण्याची गरज नाही, कारण कापड जे आहे ते धागे न जाणार आहे, तर आपण डायरेक्ट कटिंग करू शकतो इथे. तर आता कटिंग आपलं फ्रंटचं तयार झालेलं आहे. आता बॅकचं कटिंग करायचं आहे. तर उंची किती वाढवलेली आहे एकदा चेक करायची. आता त्या कपड्यापेक्षा आपण इथे 4 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर पाठीमागे सुद्धा 4 इंच एक्स्ट्रा आपण घ्यायचं आहे.
आता आपण इथे 4 इंच एक्स्ट्रा सोडून पाठीमागचा भाग कट करायचा आहे. इथे 4 इंचला पॉइंट करायचा, इथे 4 इंचला पॉइंट करायचा, इथे 4 इंचला व इथे. आता ही सरळ रेष आखून घ्यायची आहे व मार्क करायची आहे. आता कटिंग करायचं आहे. तर हा आपला बॅकचा पार्ट सुद्धा कटिंग झालेला आहे. आता बाहीचं माप टाकायचं आहे. तर बाहीचं माप टाकण्यासाठी इथे कापड जितकं शिल्लक आहे ते घ्यायचं आहे. आता जोड येणार आहे बाहीला, हे आधी लक्षात घ्यायचं. तर इथून अशा पद्धतीने दोन्ही जे आहेत ते एकसारखे ठेवायचे आहेत इथे. आता इथून आपल्याला 9 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 9.5 इंच आपल्याला इथे 10 इंचापर्यंत घेते मी. त्यानंतर बाही उतार, तर इथे जास्त वाटतं, इथून घेते मी. इथून मी डायरेक्ट 10 इंचावरती मार्क करते ही रेष अशा पद्धतीने. त्यानंतर उंची बाहीचा उतार 4 इंच घ्यायचा आहे. आता हा आकार इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे. उंची घ्यायची आहे, उंची 16 + 1 17 इंचला मार्क करायचा आहे. आता इथून 7 इंचावरती मार्क करायचा आहे व ही रेष या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. तर ही आपली बाही तयार झाली. आता आकार जो आहे तो आपण दोन्ही पार्ट जोडल्यानंतर पाठीमागचा पुढचा आकार द्यायचा आहे. आता आकार द्यायचं नाही कारण आपण अजून जोड देणार आहोत मध्ये. आता उरलेलं कापड आहे ते इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे व हे कापड याच्यावर ठेवून दुसरी सुद्धा स्लीव कट करून घ्यायची आहे. तर तुम्हाला ड्रेसचं कटिंग आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्ही काय होतं की तुम्हाला आलेले व्हिडिओ पूर्ण पाहायला भेटतात. तर तुम्ही चॅनलला अजून नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांच्या पर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून प्रत्येकीला थोडी तरी मदत व्हावी. थोडी तरी तिला, जर ती कपडे शिवत असेल, ड्रेस शिवत असेल तर तिला थोडीशी मदत होण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही इतरांच्या पर्यंत शेअर करू शकता. तर कटिंग झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पॅच जो काढलेला आहे तो पॅच कसा काढला हे सुद्धा थोडक्यात सांगते. आता याचं स्टिचिंग जे पाहायचं आहे ते आपण संध्याकाळी पाहूया. वेळ भेटला तर मी तुम्हाला नक्कीच दाखवते. तर इथून पहा, गळा रुंदी जी घेतलेली आहे ती 6 घेतलेली आहे. गळ्याची उंची जी आहे ती 7 + अर्धा पाव इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे. हा जो घेतलेला आहे तो 12 इंचाचा घेतलेला आहे. अशा पद्धतीने आता इथे घेतलेला आहे ते 5 इंच, इथे घेतलेला आहे ते 4 इंच. म्हणजेच इथे 5.5 इंचावरती मार्क करा, इथे 4.5 इंचावरती मार्क करा, म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा असतो तो इथे फोल्ड करण्यासाठी जातो. तर अशा पद्धतीने हा जो पॅच आहे तो कसा तयार होईल हे सुद्धा तुम्हाला थोडक्यात दाखवते. तर हा ड्रेस असेल, पॅच कसा लावायचा आहे तर ड्रेस उलटा करायचा, म्हणजे ही उलट बाजू जी आहे ती उलट बाजू इथे ठेवायची आहे. बाकीचा रेग्युलर प्रमाणे शिवायचा आहे. तर हा जो आहे तो हा अशा पद्धतीने मध्याला मध्ये ठेवायचा आहे व इथे टिप मारायची आहे. इथे टिप मारल्यानंतर कटिंग करून झाल्यावर आपल्याला हा पॅच जो आहे तो पलटी होईल व ह्या साईडला आपल्याला व्यवस्थित जो आहे तो पॅच जो आहे तो अगदी व्यवस्थित दिसेल. तर हा कपडा आहे, तर इथे आपण अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला जो पॅच आहे तो तयार होणार आहे.
व ड्रेस जो आहे तो अशा पद्धतीने तयार होईल. आता ह्याचा जर कापड घेऊन आपण बाहीला सुद्धा अशा पद्धतीने डिझाईन बनवली तरी सुद्धा चालेल. तर व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.